मलकापूर नगरपंचायत निवडणूक रंगतदार स्वरूपात आलेली आहे. महायुती गटाचे तिन्ही उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. आत्ता आपण आहात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अक्षय संजय मोहिते यांच्याकडून जाणून घेऊया की मलकापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांचा विजन काय आहे. काय सांगाल तुमचं मलकापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय करणार? मलकापूरचा विकास कसा करणार? मलकापूरचा विकास म्हणजे ह्यावेळेस एकनाथ शिंदेंना दिलेली तुम्ही जर संधी आम्हाला मिळाली तर मलकापूरचा चेहरामोहरा हा बदललेला असेल. पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही ज्या गोष्टी म्हणजे जी लोक काही शेतकरी वर्ग आहे असा आहे जो जमिनीच्या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये अडकलेत. काही लोकांना सरळ अडवलं गेलं आहे आणि त्या लोकांचे प्रश्न घेऊन किंवा बऱ्याच ठिकाणी मॅस्टिक रोड नाही आहेत, काँक्रिटीकरणाचे रस्ते अजून झालेले नाही आहेत. बऱ्याच प्रभागांमध्ये काही झोपडपट्ट्या आहेत त्या ठिकाणी पण आजपर्यंत तिथं मॅस्टिक रोड काही झालेलेच नाही आहेत. त्या ठिकाणचे प्रत्येक ठिकाणचे प्रभागाचे प्रश्न घेऊन बऱ्याच ठिकाणांच्या अंगणवाडीचे प्रश्न घेऊन हे सगळे मुद्दे आम्ही घेऊन मैदानामध्ये उतरलो. या सगळ्या मुद्द्यांना पुढच्या 5 वर्षामध्ये नाही तर पहिल्या 2 ते 3 वर्षामध्येच आम्ही तुम्हाला रिझल्ट देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हे आम्ही करून दाखवतो. शिक्षणाचं धोरण तुमचे काय असेल मलकापूरच्या शाळांसंदर्भात किंवा अन्य गोष्टी शाळांसंदर्भात? हे बघा, आता विकसीकरणाची फार गरज आहे. काय आपल्या मलकापूरमध्ये दुसरे कुठले लोकांना म्हणजे काही असं ऑप्शन नवीन उभे करून दिलेलेच नाही आहेत. ह्या ज्या छोट्या मोठ्या संस्था आहेत आपल्या मलकापूरमध्ये बऱ्याच संस्था आहेत, अशा शिक्षण संस्था आहेत ज्या लहान वर्गापासून मोठ्या वर्गापर्यंत प्रशिक्षण देतात. त्या लोकांसाठी काही ना काही प्रयत्न करणं असेल. तिथे एका माणसाला मोठं एवढं मोठं करून ठेवण्यात आलं की दुसऱ्यांना कोणाला संधी उपलब्ध होत नाही आहेत. त्या लोकांसाठी संधी उपलब्ध करून देणं असेल किंवा नवीन प्रशासकीय वर्ग भरवणं असेल, MPSC UPSC सारखे क्लासेस भरवणं असेल, त्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणं असेल, या सगळ्या गोष्टींसाठी आपण कुठे ना कुठे प्रयत्न करतो. उद्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची सभा आहे. तुम्ही नागरिकांना कसे आवाहन करणार की या सभेला मोठ्या प्रमाणात भेटी द्यावा किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या सभेला या म्हणून? काय आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना यांच्या सभेला कोणी या हे असं जास्त करून सांगायची गरज नाही लागत. कारण की आमचं काम बोलतं. आम्ही प्रत्येक गोष्टीचं विरोधकांच्या आजवर प्रत्येक गोष्टीचं उत्तर आम्ही आमच्या कामातून दिलं आहे. ना कोणत्या गोष्टीची अपेक्षा बाळगता ना कुठल्या गोष्टीचा मोबदला घेता. आम्ही त्या प्रत्येक गोष्टीला आजपर्यंत उतरत राहिलो आहे. पहिल्यांदा आम्ही शिंदेसाहेबांचं नाव घेऊन या निवडणुकीच्या रणांगणात आहे आणि ह्या गोष्टीला कुठे ना कुठे पूर्ण आपला प्रेक्षकवर्ग असेल, आपली मलकापूरमधली जनता असेल, कराडमधली जनता असेल, या गोष्टीला कुठं पहिल्यापासून प्रतिसाद देत आली आहे. शिंदेसाहेबांना पहिल्यापासून आम्ही पहिल्यांदाही कराडमध्ये ज्यावेळी सभा घेतली होती त्यावेळी आम्हाला माणसं गोळा नाही करावी लागली. शिंदेसाहेब येणार, ते संबोधणार यासाठी लोक आले होते आणि ह्याचा प्रतिसाद तुम्हाला ह्यावेळी दिसेल. हे होते शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अक्षय संजय मोहिते. कैलास सरोडे, महाराष्ट्र न्यूज, कराड. आता मोठ्या जोरात सुरू आहे. आता आपण आहात आर्यन कांबळे, सर्वात तरुण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाकडून त्यांना अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. मलकापूरचे विजन आणि मलकापूरचा विकास ते कसे करणार आहेत ते आता आपण बघूया. काय सांगाल तुम्ही, मलकापूरचा विकास कसा करणार आहे? नमस्कार, आम्ही ही निवडणूक छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन लढतोय. आम्हाला जेवढं प्रत्येक घटकांना सोबत लोकांना घेऊन जे आम्हाला डेव्हलपमेंटसाठी जे करता येईल ते आम्ही नक्कीच करू. बरेच प्रश्न आहेत मलकापूरमध्ये, जसे की आता प्रभाग क्रमांक 2चा आमचा हे चालू आहे, तर त्यामध्ये सांडपाण्याचा खूप महत्वाचा प्रश्न आहे. परत भाजी मंडईला जागा नाहीये लोकांना, एक त्याला आपण जे काय करू शकतो, जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी ग्राउंड वगैरे, आणि जी 24/7ची जी पाण्याची स्कीम आहे त्यामध्ये अजून बेटरमेंटसाठी किंवा ऍडव्हान्समेंटसाठी जे काय आपण करता येईल ते नक्की करू. मलकापूरचा अधिकृत उमेदवार तुम्ही आहात, सर्वात तरुण उमेदवार आहात, शिक्षित उमेदवार आहात. शिक्षणासाठी मलकापूरमध्ये आणि तुम्हाला नवीन काय करावं असं वाटतं? बरेच जे आपल्या शाळा ज्या आहेत मलकापूर प्रभागातल्या त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे CCTV वगैरे नाही किंवा जो मुलांच्या सुरक्षतेचा प्रश्न आहे. आणि शिक्षण हे आता ऍडव्हान्स झालेलं आहे, AI टेक्नॉलॉजी वगैरे आलेली आहे, ते कसं आपण त्या मुलांपर्यंत पोहोचवू त्यासाठी आम्ही करू नक्की. हे होते आर्यन कांबळे, सर्वात तरुण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे. कैलास सरोडे, महाराष्ट्र न्यूज, कराड. मलकापूर नगरपंचायत निवडणूक काही दिवसापूर्वी आता मतदान येऊन टेपलेलं आहे. रंगतदार स्वरूपात आलेले आहे. आत्ता आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार तेजस सोनवणे. काय सांगाल तुमचं
मलकापूरचं विजन काय आहे, विकासाचे दृष्टिकोन तुमच्या हिशोबाने कसं आहे मलकापूरचं? मलकापूरचा सर्वांगीण विकास होणं हे आमची पहिल्यापासून आणि पारदर्शक जबाबदारी आहे. मलकापूरची लोकसंख्या वाढत आहे. मलकापूर हा क वर्गामध्ये नगर परिषद आहे, तो आता ब वर्गामध्ये जात आहे. त्यामुळे मलकापूरमध्ये जो पाणी व्यवस्था आहे 24/7 म्हणून ही पाणी पुरवठा व्यवस्था आहे ती अधिक लोकांपर्यंत पोहोचवणे आमचं काम असणार आहे. रस्त्याची सुनियोजित व्यवस्था, ड्रेनेजची व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन असे विविध प्रश्न आहे. आपलं मलकापूर शहर हे स्वच्छ, सुंदर, हरित वातावरण करण्यामध्ये आमचा मानस असणार आहे. आरोग्याचे जे विषय आहे ते मलकापूरमध्ये आहेत, त्याच्या संदर्भात आमचं काम सुरू असणार आहे आणि आम्ही काम करणार आहे. तुम्ही एक शिक्षित तरुण उमेदवार आहात, तर शिक्षणाच्या बाबतीत तुमचं काय धोरण आहे? माझं BE मेकॅनिकल झालेलं आहे, मी एक इंजिनियर आहे. शिक्षणाच्या बाबतीत धोरण जर असेल तर प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये सर्व जे काही स्टुडंट्स आहेत ते एज्युकेटेड झाले पाहिजेत, त्यांचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. लोकांच्या ज्या तरुणांच्या ज्या समस्या आहेत की जॉबसाठी ज्या समस्या आहेत त्या संदर्भात आपल्या MIDCमध्ये अतुलबाबांनी जे प्रयत्न सुरू आहेत की नवीन कंपन्या आपण आपल्या MIDCमध्ये आणणार आहेत. आपल्या मलकापूरमध्ये छोटे उद्योग आपण सुरू करणार आहेत. त्या बाबतीत जे तरुणांच्या ज्या समस्या आहेत की रोजगारांच्या समस्या आहेत त्या पूर्णपणे आपण करणार आहोत. महिलांच्या दृष्टिकोनानं तुमचं काय निर्णय विकासाच्या दृष्टिकोनानं असेल? महिलांचा, मलकापूरवासियांना सगळ्यांचा हातभार महिलांसाठी चांगलाच आहे. महिलांच्या आरोग्याचे नको. हे होते भारतीय जनता पार्टी मलकापूर नगर परिषदेचे अधिकृत उमेदवार तेजस सोनवणे. कैलास सरोडे, महाराष्ट्र न्यूज, कराड.